नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे टाइप आहे एक्झाम्पल ऑन सिंपल स्क्रू जॅक. आता सिंपल स्क्रू जॅक बघायला गेला तर एमएसबीटीच्या एक्झामला हा न्यूमेरिकल किंवा म्हणजे हा या टाइप वरती एक्झाम्पल आपल्याला येतात म्हणजे येतातच. लक्षात ठेवा. आता हा जो आपल्याकडे आहे हा एक स्क्रू जॅक आहे. बघा या स्क्रू जॅक मध्ये आपण इथे एक स्क्रू दाखवलेला आहे. इथे थ्रेड मध्ये बघा, थ्रेड मध्ये जे डिस्टन्स आहे त्याला आपण पिच दाखवले. हा एका स्क्रू जॅकचा एक हँडल आहे आणि हा एक बेस आहे. लक्षात घ्या, व्हेलॉसिटी रेशो 2 into पाय into L. L म्हणजे लेंथ ऑफ हँडल आणि P म्हणजे पिच. बघा हा जो तुम्हाला दोन थ्रेड मधला जो काही डिस्टन्स दाखवलाय त्याला आपण पिच म्हणतो. तोही तुम्हाला दिलेला आहे बघा. व्हेलॉसिटी रेशो आहे. परत त्याचा फॉर्म्युला 2 into पाय into R. डायमीटर तुम्हाला कदाचित दिला असेल तर अशा वेळेस तुम्ही रेडियस फाइंड आउट करू शकता. आणि इथं खाली पिच. फक्त इथं लेंथ आणि इथं रेडियस अशा दोन पद्धतीने फॉर्म्युला फक्त बदलतोय. तर लक्षात ठेवा, याच्यावरच एक आपल्याकडे एक्झाम्पल आहे. लक्षात घ्या, अ स्क्रू जॅक लिफ्ट्स लोड. बघा तुम्हाला एक लोड दिला आहे 41.25. गिवन लिहून घ्या. लोड आहे W 41.25. त्याला कन्वर्ट करा 41.25 into 10⁻³ न्यूटन. बघा अशा पद्धतीने लोड आपण न्यूटन मध्ये कन्वर्ट केला. विथ एन एफर्ट. एफर्ट तुम्हाला माहिती कॅपिटल P. एफर्ट किती तुमच्याकडे 550 न्यूटन. नेक्स्ट अप्लाइड द 8 हँडल. किती तो हँडल तुम्हाला दिलाय म्हणजे L 60 सेंटीमीटर. पुढे बघा पिच ऑफ अ स्क्रू. बघा म्हणजे स्मॉल पी. स्मॉल पी किती आपल्याकडे 15 मिलीमीटर. लक्षात ठेवा, युनिट तुम्हाला सेमच करून घ्यावं लागणार आहे. लेंथ ऑफ हँडल तुम्हाला 6 सेंटीमीटर मध्ये दिलाय आणि पिच तुम्हाला दिलाय मिलीमीटर मध्ये. आता सेंटीमीटरचं मिलीमीटर मध्ये करायचं असतं तर आपल्याला माहिती आहे 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, म्हणून त्याला इंटू 10 लावा. तर अशा पद्धतीने हा आपल्याकडे होतो 600 मिलीमीटर. लक्षात ठेवा, सगळे युनिट आपले आता सेम झालेले. एवढं गिवन झालं. त्यानंतर पुढे बघा, कॅल्क्युलेट द व्हेलॉसिटी रेशो, मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस आणि इफिशियन्सी. या तीन गोष्टी आपल्याला इथं फाइंड आउट करायच्या आहेत. तर बघा पहिलं व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला बघा 2 into पाय into L upon पिच. लक्षात ठेवा, तुम्ही हा पहिलाच फॉर्म्युला का वापरायचा आहे कारण आपल्याला इथे लेंथ ऑफ हँडल दिलेला आहे, म्हणून आपल्याला व्हेलॉसिटी रेशोसाठी पहिला फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करू. बघा 2 into पाय into L upon स्मॉल p पिच. लक्षात ठेवा 2 into पाय into L. L किती आहे 600 डिवाइड बाय पिच 15. चला याचं कॅल्क्युलेशन करू. बघा 2 पाय into 600 डिवाइड बाय 15. बघा व्हेलॉसिटी रेशो जो आहे तो आहे 251.33. बघा हा निघाला व्हेलॉसिटी रेशो. पुढे बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेसचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे लोड अपॉन एफर्ट. बघा लोड, बघा लोड किती आहे 41.25 into 10⁻³ डिवाइड बाय एफर्ट. बघा कॅपिटल P. एफर्ट दिलाय तुम्हाला 550 न्यूटन. बघा 41.25 into 10⁻³ डिवाइड बाय 550. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस आहे 75. बघा दुसरं आपण फाइंड आउट केलं. तिसरी व्हॅल्यू आपल्याला काढायची होती इफिशियन्सी. इफिशियन्सीचा फॉर्म्युला मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस अपॉन व्हेलॉसिटी रेशो इंटू 100. बघा मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस 75 अपॉन व्हेलॉसिटी रेशो 251.33 इंटू 100. बघा 75 डिवाइड बाय 251.33 इंटू 100. बघा इफिशियन्सी आपल्याकडे 29.84%. बघा अशा पद्धतीने हा जो न्यूमेरिकल आहे सिंपल स्क्रू जॅक वरचा एक न्यूमेरिकल आहे. फक्त गिवन नुसार आपल्याला काम करायचं आहे आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा एक आपल्याकडे टॉपिक आहे, त्याच्यामुळे हा करूनच ठेवा 4 मार्कांसाठी. झालं का? बघा नेक्स्ट एक्झाम्पल. आता आपण काय करू, दोन्ही फॉर्म्युल्यावरती न्यूमेरिकल घेऊ. पहिल्या याच्यावरती आपण बघा तर लेंथ ऑफ हँडल तुम्हाला दिला असेल या टाइप वरती आपण घेतलेला आहे आणि डायमीटर समजा दिलाय तर आपण मग हा फॉर्म्युला इथे अप्लाय करूया.
बघा स्क्रू जॅक हॅव्हिंग 5 मिलीमीटर पिच. बघा तुम्हाला स्मॉल पी दिलाय. बघा गिवन काय आहे? स्मॉल पी 5 मिलीमीटर and has 300 मिलीमीटर डायमीटर. बघा तुम्हाला डायमीटर दिला आहे 300 मिलीमीटर. मग तुम्हाला माहिती आहे रेडियस किती असणार आहे? रेडियस इज इक्वल टू 300 डिवाइड बाय 2 म्हणजे 150 मिलीमीटर. बघा म्हणजे आता रेडियस हा इथे आपल्याला आपण रेडियस इथे फाइंड आउट करून घेऊ. म्हणजे याला कॅपिटल आर कन्सिडर करा, याला कॅपिटल डी. बघा पुढे of effort wheel is used to lift the load 80 kilonewton. बघा लोड आहे 80 किलो न्यूटन. 80 into 10 raised to 3 न्यूटन. फाइंड द वेलोसिटी रेशो. बघा वेलोसिटी रेशो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. एफर्ट इंटू इफिशियन्सी परत तुम्हाला एफर्ट फाइंड आउट करायचा आहे आणि इफिशियन्सी तुम्हाला दिलेली. बघा इफिशियन्सी किती आहे? 40%. तर काय करा वेलोसिटी रेशो अँड एफर्ट म्हणजे कॅपिटल पी या दोन गोष्टी आपल्याला इथे फाइंड आउट करायच्या आहेत. बघा आता वेलोसिटी रेशोचा फॉर्म्युला वेलोसिटी रेशो बघा 2 पाय r अपॉन p. 2 पाय r अपॉन p. p हा पिच 2 into पाय. बघा रेडियस बघा 150 डिवाइड बाय पिच 5. तर वेलोसिटी रेशो बघा 2 into pi into 150 divided by 5. वेलोसिटी रेशो आपल्याकडे 188.49 हा निघाला वेलोसिटी रेशो. वेलोसिटी रेशो नंतर तुम्हाला एफर्ट काढायचा आहे. तर लक्षात घ्या आपण इफिशियन्सीचा फॉर्म्युला अप्लाय करू. इफिशियन्सी इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हांटेजेस अपॉन वेलोसिटी रेशो इनटू 100. बघा इफिशियन्सी गिवन आहे किती दी 40. मेकॅनिकल ऍडव्हांटेजेसचा फॉर्म्युला लोड अपॉन एफर्ट अपॉन वेलोसिटी रेशो इनटू 100. बघा ते व्हॅल्यू पुट अप करू. 40 लोड आपल्याला दिला बघा 80 into 10 raised to 3 डिवाइड बाय हाफ पी. तर इनटू मी वेलोसिटी रेशो टाकतो 188.49 into 100. आलं लक्षात? पुढे बघा इथला जो पी इथला 40 इथे आपण ट्रान्सफर करून पी इथे घेऊ. लक्षात घ्या P is equal to 80 into 10 raised to 3 divided by 40 into 188.49 into 100. बघा एफर्ट 80 into 10 raised to 3 divided by 40 into 188.49 into 100. बघा जो एफर्ट आपल्याकडे आहे तो निघालाय 1.061 into 10 raised to 3 न्यूटन. बघा अशा पद्धतीने आपण इथे एफर्ट आणि वेलोसिटी रेशो या दोन गोष्टी आपण इथे फाइंड आउट केल्या.